आमच्यावरचा हल्ला सारिका उर्फ सुनील यांनीच केला. प्रवीण महाले यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप. तृतीयपंथीय शिल्पा राजू जगताप, प्रवीण दयानंद महाले आणि सोनाली राजेंद्र बलक यांच्यावरील हल्ला प्रकरणाला आता नवे वळण मिळालं आहे. मंगळवार दिनांक 16 जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत प्रवीण महाले आणि शिल्पा जगताप यांनी काही दिवसापूर्वी त्यांच्यावर झालेला हल्ला हा सारिका उर्फ सुनील यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने घडवून आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना प्रवीण महाले यांनी सांगितलं की पंचवटी परिसरात आमच्यावर जो हल्ला झाला तो सारिका उर्फ सुनील यांनीच केला होता. त्यानंतर आम्हाला महामंडलेश्वर शुभांगी शिंदे यांचे नाव घेण्यास भाग पाडण्यात आले. त्यांना या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्याचा कट रचण्यात आला असा दावा त्यांनी केला. शिल्पा राजू जगताप यांनीही महाले यांच्या आरोपांना दुजोरा देत हल्ल्यामागे सारिका उर्फ सुनील यांचाच हात असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. उल्लेखनीय म्हणजे दिनांक 9 जून रोजी पहाटे पंचवटी परिसरातील अमरधाम ते रामकुंड मार्गावरील शिवभोजन केंद्रासमोर सोनाली राजेंद्र बलक, शिल्पा राजू जगताप आणि प्रवीण दयानंद महाले यांच्यावर हल्ला झाला होता. इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. या हल्ल्यात फुटलेल्या बियरच्या बाटलीने मारहाण करण्यात आल्याने शिल्पा जगताप आणि प्रवीण महाले जखमी झाले होते. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात 2 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर शुभांगी शिंदे यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. उपचारादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काही व्यक्तींवर हल्ल्याचा आरोप केला होता. मात्र आता प्रवीण महाले आणि शिल्पा जगताप यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या नव्या आरोपांमुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळालं आहे. शुभांगी शिंदे यांचे नाव जाणीवपूर्वक या वादात ओढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून हल्ल्यामागील खरा सूत्रधार कोण याबाबत नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सर्व आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून संबंधित प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. विविध घटनांमागील परस्पर संबंध, हल्ल्यामागील नेमके कारण आणि करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार आहे. नमस्कार, मी हिंदू किन्नर शुभांगीताई शिंदे, महामंडलेश्वर किन्नर आखाडा. मागच्या 2-4-8 दिवसापासून माझ्यावरती एक हल्ला झाला होता. त्या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करते आणि माझ्यावर हल्ला व्हायच्या अगोदर प्रवीण महाले या व्यक्तीवर हल्ला झाला होता. सोनाली लाडकी नाशिकची उर्फ रोहन याच्यावर हल्ला झाला होता. त्याच्यातलीच एक माझी शिष्य शिल्पा हिच्यावरतीही हल्ला झाला होता असं त्यांचं म्हणणं होतं आणि तो हल्ला मी केला होता असं त्यांचं म्हणणं होतं. पण मला कालच असं कळालं की तो हल्ला सारिकाने ह्या किन्नरांवर केला होता. तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका कसे ते समाजामध्ये माझी प्रतिमा मलिन करतात आणि कसं कायद्याने मला अडकवण्याचा ते प्रयत्न करतात. तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका, ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या तोंडूनच तुम्ही ऐका. पब्लिक माझं नाव प्रवीण दयानंद महाले, मी राहणार पंचवटीत. काही 8-15 दिवस पहिले जो हल्ला झाला हे सारिका उर्फ सुनील यांनीच केलता. त्याच्या हाताने वार केला आणि मला म्हणे शुभांगीचं नाव घ्यावं लागेल तुला, त्यांचं नाव घेऊन फसवायचंय त्यांना. बस मला ते असे बोलले आणि त्यांनी माझ्यावर वार केलाय, त्यांनीच केलाय. आणि आम्ही यांच्याकडे आलो, यांची आम्हाला जोर जबरदस्ती काही नाहीये, पण त्यांचा खूप अत्याचार झालता, खूप शिव्या गाळ करायचे ते आम्हाला. त्याच्यामुळे माझ्या गुरुचा आम्हाला जोर जबरदस्त काही नाहीये, आम्ही त्यांच्याकडनं खुशीने आलोय. शिल्पा गुरु शुभांगी, माझ्यावरती 8-15 दिवसापूर्वी जो हल्ला झालेला होता हो हल्ला सारिका उर्फ सुनील याने करायला लावलेला होता. आणि हल्ला करण्याचं कारण असं होतं की माझी गुरु शुभांगी हे हिंदू धर्माचं काम करतात. त्या हिंदू धर्माच्या कामामध्ये अडथळे घालण्यासाठी, त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा हल्ला त्यांनी आमच्यावर स्वतः केला आणि आम्हाला त्यांचं नाव घ्यायला लावलं. याच्यामध्ये माझ्या गुरुचा कसल्याही प्रकारचा दोष नाही. आणि इथून मागे सुद्धा मी त्यांच्याकडे होते, त्यांच्याबद्दल बाईट दिली आणि तुम्हीच सर्व मीडियावाले लोक होते माझी बाईट वगैरे घ्यायला. त्यांचं सर्वांचं माझ्यावर खूप प्रेशर होतं. त्यांनी माझ्याकडून बळजबरी बाउंड लिहून घेतला, त्यांनी माझ्या व्हिडिओ वगैरे काढल्या. आज उद्या त्यांनी माझा व्हिडिओ, माझा बाउंड बाहेर काढला. माझ्यावर कसल्याही प्रकारचा जर त्यांनी प्रेशर केलं तर मी स्वतः माझ्या जीवाचं कमी जास्त करून काही खाऊन पिऊन मी फाशी घेऊन मरून जाईल, पण कधी माझ्या गुरुचे साथ सोडणार नाही. आणि माझ्या गुरुबद्दल मी एवढ्याच कारणामुळे गेलते की माझ्या गुरुचे माझे काही 2-2 शब्द झाले.
ते मालक होते, त्यांच्याकडे मी गेले, आमच्या गुरुचरणांचे काही 2-2 शब्द आहेत ते तुम्ही मिटवा. त्यांनी ते मिटवले नाही. त्यांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्या गुरुचा जुना काय असलेला त्यांच्या सोबतचा दुश्मनदारीपणा आहे तो माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी तो मिटवण्याचा प्रयत्न केला. मला पुढं केलं, माझ्या गुरुबद्दल मला भडकावलं, माझ्या गुरुबद्दल मला काय काय सांगितलं. आणि आजपर्यंत मीडियावरती, इंस्टावरती, इकडं तिकडं कुठंही कसल्याही प्रकारचं मी काही वाईट वंगळ बोललेला असेल, या सर्व गोष्टींचं माझ्यावरती प्रेशर होतं आणि प्रेशराईज असल्यामुळे मी सगळे बोललेले आहे. आणि आता मी परत माझ्या गुरु काढलेला आहे. माझ्या गुरुचा मला कसल्याही प्रकारचा दबाव नाही. आणि इथून पुढे जर मी कोणाकडे जाऊन परत पलटी खाऊन जर माझ्या गुरुबद्दल बोलल किंवा मी काय करल तर प्रशासनाने, पोलिसांनी माझ्यावर कारवाई करावी, सक्त माझ्यावर कारवाई करावी, अशी माझी नम्र विनंती आहे. आणि माझ्या गुरुचा मी कधी साथ सोडणार नाही. माझे गुरु खूप चांगले आहे. माझे गुरु हिंदू धर्माचं काम करतात. त्या कामात अडथळे घालण्यासाठी ते लोक हे करत आहे. आणि आता आगामी आपल्या नाशिकमध्ये कुंभमेळा येत आहे. या कुंभमेळ्यामध्ये या लोकांना जातीवाद करण्याचं प्रकरण करायचं आहे. त्याच्यामुळे हे माझ्या गुरुवर सारखे हल्ले करत आहे. माझ्या गुरुचं नाव इकडे घेत आहे, तिकडे घेत आहे, फलानं करत आहे, बिस्तानं करत आहे. आणि माझी गुरु स्वतः महामंडलेश्वर आहे. त्याच्यामुळे या लोकांना हे बघवत नाहीये. आणि माझ्या गुरुची प्रतिमा मलिन करण्यासाठी या कुंभमेळ्यामध्ये जातीवाद उभा हे लोक करत आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे एवढं 5-6 महिन्यापासून चाललेला जो हा मॅटर आहे हा कुठेतरी शांत झाला पाहिजे आणि कुठेतरी याला कुठेतरी सर्वांनी थांबवलं पाहिजे. पण यांनी जो आमच्यावर अत्याचार केले आणि मला जे खोटं बोलायला लावले याचा मी जाहीर निषेध करते. माझ्या गुरुवर जो हल्ला झाला त्याचाही मी जाहीर निषेध करते. जय श्रीराम. जय श्रीराम. मी जान्हवी उर्फ जीवन. मी राहणार पंचवटी. मी इतक्या दिवस जिहादी किन्नरांमध्ये राहत होते दबावाखाली. मी भरपूर दिवसापासून यांना कमवून दिलेलं आहे. यांनी मला दबावाखाली एवढ्या दिवसापासून येऊन देत नव्हते आणि ह्या गुरूंचा काही संबंध नाही. मी माझ्या मर्जीने यांच्याकडे आलेले आहे. यांचा मला खूप दबाव होता आणि मला असं म्हणता की तू कोणत्या बाजारात जायचं नाही, कुठं जायचं नाही आणि त्यांच्याकडे गेले तरी तुला मारहाण करू, तुझ्या घरी दारी येऊ, सगळ्यांना मारहाण करू. त्याच्यामुळे बस. आणि आहे सोनिया, ही आहे माझी जान. हिच्यात आणि माझ्यात त्यांनी वाद करून दिलेले आहे. असे वाद लावले की हे प्रकरण खूप मोठं झालेलं आहे आणि त्यांच्यामुळे माझ्या गुरुवर हल्ले झालेला आहे. या वादामुळे हे सगळं घडलेलं आहे. आणि यांच्यावर जे हल्ले करणारे आहे का तेच दोघं जण, एक सुनील आणि एक सलमा. हॅलो गाईज, जय श्री महाकाल, जय अंबे. मी सोनिया पुजारी, नाशिककर. बघू शकता गाईज. तर याच्या आधी जे पण काही प्रकरण घडलं होतं आता त्याची सर्व संपूर्ण सत्यता समोर आली आहे. आणि जग दुनिया, मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते, माझे मायबाप, माझे पोटाचे अन्नदाता, तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की मी चुकीची नव्हते, मी खऱ्याची साथ दिली म्हणून आज परमेश्वराने आणि सकल हिंदू समाजाने तुम्ही आमची साथ दिली म्हणून आज इथवर सगळे पोहोचले. आणि मागं पण जान्हवीचं माझं जे पण काही प्रकरण झालं होतं वाद त्यांनीच निर्माण केलेला होता. म्हणून गाईज मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते, सकल हिंदू समाजाला तर माझे कळीत म्हणजे एवढे आभार मी कसे मानू सकल हिंदू समाजाचे हेच मला कळत नाही. आणि गाईज फक्त आता एवढीच तुमच्याकडे अपेक्षा आहे, कमी विंचूरला राहते आणि जे पण किन्नर ज्यांच्या तिथं राहता, घरी दारी राहता, त्यांना मागून खाण्याचा पूर्ण अधिकार आहे. यांची जोर जबरदस्ती त्याच्यावर नाही. म्हणून मी प्रॉपर विंचूर, निफाड तालुका, निफाड जिल्हा नाशिकचे आहे. आणि मी आता ते माझ्या गावचे बाजार मी मागणार आहे. याच्यानंतर जर त्यांनी काही माझ्यावर ऑप्शन किंवा माझ्यावर मारहाण केले तर यांचा कारणीभूत तेच राहतील. जय अंबे, जय श्री महाकाल. बोला सत्य सनातन हिंदू धर्म की जय. नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम. आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो. तुम्हाला तर माहित आहे कायद्याचा दुरुपयोग करून हे जे जिहादी किन्नर आहेत, जे माझ्या जी शिल्पा गुरु आहे, त्यानंतर ही जी बिल्लो, यांच्यावर खोटे वार करून माझ्या शुभांगी गुरुची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न जो सुनील आहे, जो 2 परांचा बाप, तो खरंच किन्नर तर नाहीच मुळात, तुम्हाला तर माहिती आहे. आणि त्यांनी स्वतः त्याचं धर्म परिवर्तन करून तो किन्नरांना, त्यानंतर जे आमचे हिंदू किन्नर त्यांच्या कब्ज्यामध्ये जे आहेत त्यांना त्रास एवढे देतात की प्रेशराईज करतात. त्यानंतर त्यांना म्हणतात तुम्ही धर्म परिवर्तन करा, नाहीतर तुम्हाला आम्ही मागण्या खाण्यास तुमची सक्त मनाई राहील. त्याच्यानंतर आम्ही जर का नाही बोललो तर ते आम्हाला म्हणतात की तुम्हाला असं करू, आमच्याकडनं बॉन्ड लिहून घेतलेत त्यांनी, तुम्ही या बाजारामध्ये मागायचं नाही. आणि मुळात आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो आणि आपण एक स्वतंत्र नागरिक आहोत आणि आपल्याला पूर्णपणे स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे. तुम्हाला तर माहित आहे संविधानाने आपल्याला पूर्णपणे अधिकार दिला आहे की आपण आपल्या मर्जीप्रमाणे जगू शकतो आणि वावरू शकतो. तर मुळात तुम्हाला एकच सांगायचं आहे, हे जिहादी जे किन्नर आहे, हा सुनील उर्फ सारिका, त्याच्यानंतर सलीम उर्फ सलमा, यांनी एवढा आतंक केलेला आहे. जे आपले हिंदू किन्नर आहेत ज्यांच्याकडे आहेत त्यांच्यावरती एवढा अति केलेला आहे त्यांनी. आणि जे किन्नर त्यांच्याकडे आहेत त्यांना आपल्याला फक्त त्यांच्याकडून त्यांची सुटका करायची आहे. जय श्रीराम, जय शिवराय. मी प्राजक्ता नाशिककर. मी आता काही दिवसापासून जे प्रकरण चालू आहे हे सगळं उघडकीस आलंय, तुम्ही पाहिलंच आहे.
आणि मी स्वतः जुन्या नाशकात राहते, जिथे हिजडा कब्रस्तान आहे. मी तिथून सतत येणं जाणं करत असते. उद्या चालून जर माझ्या जीवाला काही कमी जास्त झालं तर याचे जिम्मेदार फक्त सलमा उर्फ सलीम आणि सुनील उर्फ सारिका हेच राहतील. जय श्री जय श्रीराम. सत्यवार्ता मराठी न्यूज नाशिक.